संकटात सापडलेलं शरीर उभं करायचं असेल तर पहिल्यांदा त्या शरीरावरच्या मनावरती आपण संस्कार केला पाहिजे। अशी कुठली मजबुरी होती की तुम्ही मला अपहरण करण्याचा प्रयत्न केला? एक प्रेरणेची थाप एका सर्वसामान्य माणसाला तानाजी मालुसरे बनवू शकते। मी नेहमी सांगत असतो की 350 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊ ज्यावेळी पहिल्यांदा पुण्यात आल्या, भकास भयानक झालेलं पुणे, त्यांच्या लक्षात आलं की इथल्या माणसांच्या हातातलं काम गेलंय, इथली माणसं खचलेत, खचलेली माणसं उभी करायची असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे। आणि मासाहेब जिजाऊंच्या लक्षात आलं की कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला घेऊन ज्यावेळी श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावरती आला आणि अर्जुन ज्यावेळी रथामध्ये बसला त्यावेळी अर्जुनाला समोरच आपले सगळे सोबती विरोधात दिसले। अर्जुन घाबरला, शक्तिपात झाल्यासारखं वागायला लागला, रथातनं खाली उतरला, श्रीकृष्णाकडे गेला, भगवान श्रीकृष्णांना सांगू लागला मी लढू शकत नाही, जी माणसं माझ्या सोबत होती तीच माणसं आज माझ्या विरोधात उभारलेत। भगवान श्रीकृष्णांना वाटलं अर्जुन शक्तिपात झालाय, तो संकटात सापडलाय। संकटात सापडलेलं शरीर उभं करायचं असेल तर पहिल्यांदा त्या शरीरावरच्या मनावरती आपण संस्कार केला पाहिजे। आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला भगवत गीता वाचून दाखवली। ती भगवत गीता पिढ्यानपिढ्यांना खऱ्या अर्थानं प्रेरणा देऊन गेली। त्याच भगवत गीतेचा सार घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली। ती ज्ञानेश्वरी आज पिढ्यानपिढ्यांना मार्गदर्शन करते। मासाहेब जिजाऊ पहिल्यांदा आळंदीला गेल्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं। दर्शन घेतल्यावरती मासाहेब जिजाऊंनी ज्ञानेश्वरी हातात घेतली, सगळ्या लोकांना ज्ञानेश्वरी वाटली आणि मासाहेब जिजाऊ तिथून थेट या देहूला गेल्या, जगद्गुरु तुकोबारायांना भेटल्या। तुकोबारायांचं कीर्तन सोहळा चालू होता। सोहळा संपल्यानंतर मासाहेब जिजाऊंना बघितलं, तुकोबारायांनी मासाहेब जिजाऊंना नमस्कार केला आणि जिजाऊ सांगत्या झाल्या महाराज आपली वाणी मधाळ पण स्वराज्य निर्माण करायचं स्वप्न बघतोय। महाराज आपल्या या कीर्तनातून असे पाईक घडवा जे स्वराज्याच्या उपयोगा पडतील। आणि तुकाराम महाराजांनी त्या काळानंतर पाईकाचे अभंग लिहिले आणि त्यातून मातीसाठी लढणारे मावळे पाईक म्हणून तयार केले। कोंढाला लढायला जो तानाजी मालुसरे गेला ना, त्यांच्या सोबत जो शेलार मामा होता, तो शेलार मामा देहू पासून 1.5 किलोमीटर अंतरावरती असलेल्या शेलारवाडीचा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनातनं तयार झालेली ही माणसं स्वराज्याची गाठ बांधण्यासाठी तयार झाली। याचा अर्थ काय? याचा अर्थ म्हणजे प्रबोधनच माणसाला घडवतं, प्रबोधनच माणसाला उभं करतं, प्रबोधनच माणसाला जगण्याचा पर्याय निर्माण करतं आणि प्रबोधनच माणसाला लढण्यासाठी उभारी देतं। हे ऐकणं जितकं महत्वाचं आहे तितकंच आचरणात आणणं सुद्धा महत्वाचं आहे। माझे एक अत्यंत लाडकी आणि सुंदर कथा आहे साहेब। 1-2 महिन्यापूर्वी मी बस स्टँड वरती बसलो होतो, माझी बस आली, मी बसमध्ये बसलो। बसमध्ये बसल्यावरती एक अधिकारी, एक साहेब माझ्या शेजारी येऊन बसले, रिटायर साहेब होते। बस जायला निघाली पण जायच्या अगोदर आपल्या बस स्टँड वरती एक गोष्ट असते, आजूबाजूला सगळे लोक खाद्य विक्री करत असतात, कोणी पाणी विकत असतं, कोणी पेपर विकत असतं, कोणी बिस्किट विकत असतं। एक पेपरवाला पेपर विचारत गेला, पेपर पाहिजे का, पेपर पाहिजे का? अख्खी एसटी शांत होती। माझ्या शेजारी जे व्यक्ती बसले होते, जे अधिकारी बसले होते, त्यांनी खिशातली चिल्लर बाहेर काढली, 1, 2, 3 बोटावरती मोजली आणि परत खिशात चिल्लर ठेवली। मी ती कुतूहलानं बघत होतो। एसटी जायला निघाली, एसटी जशी जायला निघाली तसं त्या अधिकाऱ्याने परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, चिल्लर परत मोजली आणि पेपरवाल्याला हाक मारली, हे पेपरवाल्या एक पेपर दे ना। पेपरवाला पळत आला, त्यांनी ती चिल्लर त्या पेपरवाल्याच्या हातात दिली, पेपरवाल्याने खिडकीतलाच पेपर त्या अधिकाऱ्यांच्या हातात दिला आणि एसटी निघून गेली। मला प्रश्न पडला, बराच वेळ झाला एसटी स्टँड वरती होती, पेपरवाला 10 वेळा एसटीत आत येऊन गेला, ट्रेनने पेपर विकत घेतला नाही, मग जायच्या एवढी गडबड का केली? मी विचारलं का हो, बराच वेळ एसटी स्टँड वरती होती, तुम्ही पेपर घेतला नाही आणि जायच्या वेळी इतकी गडबड का केली? ते म्हणले जायच्या वेळी गडबड यासाठी केली कारण माझ्याकडे जे चिल्लर होते
त्या चिल्लर मधला 1 रुपया खोटा होता. मला कौतुक वाटलं, म्हणजे खोटी बनवणारी माणसं सुद्धा या जगात आहेत. एसटी बराच वेळ पुढे झाली आणि त्या अधिकारी परत हसायला लागले. मला काही समजेना. मी जवळ गेलो, साहेब काय झालं? ते म्हणले काय नाही, त्याने सुद्धा पेपर कालचाच दिलाय म्हणले. म्हणजे खोटं बनवणाऱ्या माणसांचा या जगामध्ये वावर वाढलेला असताना सुद्धा भूतकाळ वर्तमान काळातल्या लोकांच्या हातावरती ठेवून आपण इथल्या लोकांना संपवायचा प्रयत्न करतोय. पण त्याच काळात त्याच मातीमधली ही बँक आपल्या ठेवीदारांना बंद्या रुपयासारखी आपला ठेवीदार खणखणीतपणे असला पाहिजे यासाठी प्रयत्न करते. याचा मला अभिमान वाटतो. अरे अनेकांची स्वप्न या बँकेने पूर्ण केली असतील, अनेकांच्या लेकींची लग्न या बँकेमुळे झाली असतील, अनेकांचे अपघाताचे प्रश्न या बँकेने सोडवले असतील, अनेकांच्या जीवनात सुख आणि दुःख त्या काळात या बँकेने साथ दिली असेल. ही प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता सहकार क्षेत्रात फारशी कुठं बघायला मिळत नाही. ती पहिल्यांदा बुलढाणा अर्बन बँकेमध्ये बघायला मिळते. मी असं का सांगतो? त्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण आहे. खर तर बँकेचे जे संस्थापक आहेत राधेश्यामजी चांदक, त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. 4 वर्षापूर्वी बुलढाण्यामध्ये राधेश्यामजी चांदक यांना अपहरण करण्याचा प्रयत्न केला. काही युवकांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला, पण ते डाव निष्ठून झाला. पोलिसांनी त्या युवकांना पकडलं आणि बुलढाणा बँकेचे अध्यक्ष असलेल्या राधेश्यामजी चांदक यांना बोलवलं. त्या पकडलेल्या युवकांना बघितलं आणि राधेश्यामजी त्या युवकांच्या समोर गेले आणि युवकांना फक्त एकच प्रश्न विचारला, का रे, अशी कुठली मजबुरी होती की तुम्ही मला अपहरण करण्याचा प्रयत्न केला? त्या तरुण पोरांनी मान खाली घातली आणि राधेश्यामजी यांच्याकडे बघितलं. साहेब, नोकरी नाही, नोकरी नसल्यामुळे घरात पैसे येत नाहीत, आर्थिक खऱ्या अर्थानं अडचण आहे आणि आर्थिक अडचण असल्यामुळं साहेब मला काहीतरी केलं पाहिजे, पैशांसाठी जुगार केला पाहिजे, यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला अपहरण करण्याचा प्रयत्न एक डाव रचला. राधेश्यामजी पोलीस स्टेशन मध्ये गेले, त्यांच्या समोर बसले आणि त्यांनी सांगितलं, साहेब या पोरांवरती असलेले सगळे आरोप पाठीमागे घ्या, मी माझी केस मागे घेतो. त्यांनी त्यांची केस मागे घेतली आणि 3 दिवसांनी त्या युवकांना स्वतःच्या घरावरती बोलवलं. ते युवक राधेश्यामजी यांना भेटायला घराकडे गेले. राधेश्यामजी यांनी त्या युवकांना एकदा बघितलं. युवकांना प्रश्न पडला होता. युवकांनी विचारलं, राधेश्यामजी आम्ही तुम्हाला अपहरण करायचा प्रयत्न केला, तुम्हाला जीवे मारण्याचा आमचा प्रयत्न होता, तरी सुद्धा तुम्ही आमची तक्रार मागे घेतली, आम्हाला निर्दोष सोडवलं, असं का केलं? राधेश्यामजी यांनी एकदा त्या युवकांकडे बघितलं, मंद स्मित केलं आणि ते म्हणाले, आर्थिक अडचण हे कोणाच्या आयुष्यात येत असते, पण मला वाटते की माझ्यामुळं माझी येणारी तरुण पिढी तुरुंगात सडक पडली नाही पाहिजे. पोरांनो, तुम्हाला पैशाची गरज आहे ना, आजपासून आमच्या बँकेमध्ये तुम्हाला नोकरी द्यायची कामी मी पहिल्यांदा करतो. संस्कार काय शिकवतोय? संस्कार काय शिकवतोय? जो हरलाय, जो संकटात सापडलाय, त्या संकटात सापडलेल्या माणसाच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहणं हे कर्तृत्व, हे काम आपलं असतं. ते काम खऱ्या अर्थानं आज तुमची बँक करते. पण हे नियोजन करत असताना आपण कायम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण कधी आपल्या भावनांवरती नियंत्रण केलंय का हो? बरं, भावनांवरती नियंत्रण करता आलं तर आयुष्य फक्त जगायचं म्हणून जगायचं का हो? नाही. आपलं 15 वर्ष मोठेपण होण्यात जातं आणि 50 वर्षानंतर मोठं झालेलं काही कळत नाही. मध्ये फक्त 25 वर्ष उरतात. जे काय आयुष्यात कमवायचं आहे, जे काय आयुष्यात मिळवायचं आहे, ते फक्त या 25 वर्षात मिळवायचं आहे. पण या 25 वर्षासाठी आपण आपल्या जीवनाचं किती नियोजन करतो? आपण घर बांधायला काढतो कधीतरी. आपण असं करतो का, संध्याकाळी इंजिनियरला भेटतो, उद्या सकाळी खड्डा काढायला चालू कर, घर बांधून टाकू? नाही. 2 महिने अगोदर, 2 वर्ष अगोदर डोळ्यात स्वप्न बघितलं असतं, या जागेवरती माझी इमारत असेल. 1000 वेळा त्या जागेपासून आपण फेरफटका मारतो, इंजिनियर साहेबांकडे जातो, त्या घराचं डिझाईन तयार करून घेतो, वास्तुशास्त्राकडे जातो, वास्तुशास्त्र बघून घेतो, सगळ्या गोष्टी जिथला तिथं तयार करतो. एक घर बांधण्यासाठी आपण इतकं मोठं नियोजन करतो. आपण आपल्या तरुण पिढीसाठी किती नियोजन केले? आपण आपल्या मुलांसाठी किती नियोजन केले?
छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्याही पोटी जन्माला नाही येत, त्याला शहाजीराज बनावं लागतं. जगद्गुरु तुकोबराय कुणाच्या अंगणात नाही खेळत, त्याला बोलोबा असावं लागतं. ज्ञानेश्वर महाराज कोणाच्याही घरी जन्माला नाही येत, त्याला विठ्ठल पंत बनावं लागतं. तुमचा बाप कोण आहे हे तुमच्या हातात नसतं, पण तुम्ही कुणाचं बाप व्हावं हे मात्र तुमच्या हातात असतं. त्यासाठी आपण आयुष्यभर जगलं पाहिजे. आपली पिढी कोण होणार आहे, आपल्यामुळं आपल्या पोरांचं नाव काय होणार आहे, यासाठी आपण आपल्याला स्वतःला समर्पण केलं पाहिजे. ही सगळी गोष्ट ऐकत असताना, नियोजन ऐकत असताना तुम्हाला माहितीये नियोजनाचा सगळ्यात मोठा उत्कृष्ट उदाहरण कोण असेल तर जगात एकमेव उदाहरण आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जन्माला आल्यावरतीच ठरवलंय की आयुष्याचं नियोजन कसं करायचं आहे. अरे जन्माला नव्हे, आईच्या पोटात असताना त्यांचं ठरलंय की असं करायचं आहे. एकही लढाई अशी नाही, आयुष्यात एकही मोहीम अशी नाही की ज्याचं नियोजन महाराजांनी केलं नाही. एकही नाही, आयुष्यात एकही नाही. फक्त एका गोष्टीचं नियोजन नाही करता आलं महाराजांना, ते म्हणजे महाराजांचा मृत्यू. ती एकमेव गोष्ट महाराजांनी कधी नियोजन करून केली नाही. आयुष्यात जन्मल्यापासून मरेपर्यंत जे जे यश मिळवलं ना, ते यश सगळं महाराजांनी नियोजनाच्या माध्यमातून मिळवलं. आपण सुद्धा नियोजन केलं पाहिजे. पण नियोजन करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नियोजनाबरोबर आपल्याकडे निर्णय क्षमता सुद्धा तेवढीच असली पाहिजे. आमचं स्वप्न फार मोठं असतं, इतकं मोठं घर बांधेन, त्या घराला इतकं मोठं सोन्याचं झालर लावेन, फक्त स्वप्न असतं. निर्णय घेतो का हो? इथं अनेक माणसं असतील, वयाच्या 50व्या वर्षी त्यांना वाटत असेल 22व्या वर्षी तो जर निर्णय मी घेतला असता ना तर आज इतक्या संपत्तीचा मालक मी झालो असतो. फक्त काय घेत नाही आपण, निर्णय घेत नाही. त्यामुळे आपल्याला अपयशदारी येतं. निर्णय घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या अंगातलं धाडस तयार केलं पाहिजे. निर्णय घ्यायचा म्हणजे काय हो? चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं, त्या माणसाचं नाव काय नाव? नील आर्मस्ट्रॉंग. बरं, नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावरती पाऊल ठेवणार होता का? नाही. याचं उत्तर आहे नाही. कारण तो काय तर आकाशात उडण्याचा अनुभव नव्हता, त्याच्याकडे लिडरशिप नव्हती. खर तर अमेरिकेच्या नासा या संशोधन केंद्राच्या अपोलो विमानाचं म्हणजे चंद्रावरती उतरणाऱ्या त्या विमानाचं खऱ्या अर्थानं मार्गदर्शन, चंद्रावरती उतरण्याचं काम जर कोण करणार असेल तर ते एल्डिन सिंग अल्डारिन करणार होते. ते अमेरिकेचे नौसैनिक होते, त्यांना स्काय फ्लायचा अनुभव होता. त्यांची निवड झाली. प्रथम पायलट म्हणून अल्डारिन आणि सेकंड पायलट म्हणून नील आर्मस्ट्रॉंग बसले होते. जहाज गेलं, चंद्राच्या कक्षात गेलं, चंद्राच्या जवळ गेलं. आता अल्डारिन समोर जाणार, चंद्रावरती पाऊल ठेवणार आणि अमेरिका अखंड जगात आपलं नाव कोरणार. हा प्रसंग जवळ आला होता. अल्डारिनने एकदा चंद्राकडे बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं, या चंद्रावरती गुरुत्वाकर्षण जर नसलं तर, या चंद्रानं जर मला खेचूनच घेतलं तर याचं काय होईल? घाबरला, थांबला. 10-15 मिनिटं वेळ घेतली. खालनं शिपस्थळावरनं दुसरा संदेश गेला, को पायलट नेक्स्ट म्हणल्यावरती जो 2 नंबरचा पायलट होता तो समोर गेला आणि त्याने चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं. नील आर्मस्ट्रॉंग इतिहासाने त्याची नोंद घेतली. काय चुकला? फक्त वेळेवरती निर्णय घेतला नाही. निर्णय जर घेतला असता, इतिहास अल्डारिनला नाही लक्षात ठेवत, इतिहास नील आर्मस्ट्रॉंग यांना लक्षात ठेवतो का? एका क्षणात त्या माणसाने निर्णय घेतला. संकट किती येऊ द्या, पण संकटावरती, भावनांवरती नियंत्रण करून आपल्याला यश कसं मिळवता येईल याच्याकडे आपण खऱ्या अर्थानं बघितलं पाहिजे. बरं, संकट झाली, आपण धैर्यवान बनलो, पण धैर्यवान बनत असताना आपण आपल्या अंगातली संकटाबरोबर लढण्याची क्षमता किती वाढवली हो? तुम्हाला माहितीये, इथं बसल्या प्रत्येकाच्या अंगामध्ये संकटाबरोबर लढण्याची क्षमता आहेच. तो निसर्गाचाच नियम आहे. निसर्गात तुम्हाला आम्हाला तो नियम देतोच. जन्मताच तो गुण तुमच्या माझ्या अंगी असतो, पण तो गुण आम्ही कधी बाहेर काढत नाही. त्यामुळे आपल्याला कधी यश मिळत नाही. यश काय मिळत नाही बरं? कारण अंगात असलेलं धाडस आपण कधी बाहेर काढत नाही. अहो बघा ना, एक लहान बाळ असतं, ते रांगत कोपऱ्यात जातं, आई पळत जाते, त्याला 2-4 धपाट टाकते आणि त्याला सांगते, बा त्या कोपऱ्यात जायचं नाही बरं का. त्या कोपऱ्यात काही असतो, त्या कोपऱ्यात भाऊ असतो, त्याला माघारी घेऊन येते. आता पोराची जात, आईने जिथं सांगितलं नाही जायचं म्हणून तिथं 100% जाणार. ते पोरग रांगत त्या कोपऱ्यात जातं.
आई पळत जाते, 2-4 धपाट टाकते. अरे तुला सांगितलं ना तो कोपऱ्यात जाऊ नको, तो कोपऱ्यात भाऊ असतो त्याला माघारी घेऊन येते. ते पोरग लय हुशार, उठून उभा राहतं, चालत चालत परत कोपऱ्यात जातं. आई परत जाते, 2-4 धपाट टाकते. अरे तुला सांगितलं ना त्या कोपऱ्यात जाऊ नको, त्या कोपऱ्यात भाऊ असतो, मारते, माघारी घेऊन येते. ते पोरग पुढे मोठं होतं, पण उभ्या आयुष्यात मरेपर्यंत त्या कोपऱ्यात जात नाही. 2 पोराचं बाप झालं तरी कोपऱ्यात जायला भीतं का? आईने सांगितले त्या कोपऱ्यात काय असतो. आम्ही कधी भाऊ बघितलाय का? भाऊ नावाची गोष्ट कुठं असते का? म्हणजे आमच्या पोरांच्या मनगटामध्ये ताकद आहे, आमच्या पोरांच्या मनगटामध्ये धाडस आहे, पण ते धाडस आम्ही लपवलंय. पोरग म्हणतो आईला, आई एक चहाचा स्टॉल टाकायचा म्हणतो. अरे गप्रे, नोकरी करतोयस ती कर ना. अरे नाही आई, गावात चहाचा स्टॉल खूप मोठा चालेल. हे आपण शिंदे, आपण पाटील, चहाचा स्टॉल नाही 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 ते बंद कर. पोरांनो, आयुष्यात लाज वाटत असेल ना तर कुठलाही धंदा 300 किलोमीटर नंतर करा. धंद्यातली लाज संपून जाते, कारण 300 किलोमीटर नंतर तुम्हाला ओळखणार कोणी नसतं. पण बिझनेस चालू करताना, धंदा चालू करताना, निर्णय घेत असताना तो निर्णय योग्यच आहे का याचा सुद्धा विचार केला पाहिजे. मी असं का म्हणाल साहेब, आमच्या इथं कवटेमंकाळचं स्टँड जरा बाहेर आहे, जरा लांब आहे. आमच्याच गावातल्या 4 मित्रांनी एकदा निर्णय घेतला, आपण काहीतरी काम केलं पाहिजे, बिझनेस केला पाहिजे, काहीतरी मोटिवेशन घेऊन त्यांनी ऐकले, म्हणजे आता आपण केलंच पाहिजे. त्या 4 मित्रांनी एक रिक्षा विकत घेतली, आमच्या बस स्टँडच्या शेजारी लावली. त्या 4 मित्रांनी रिक्षा घेतल्यावरती स्टँडला लावली, म्हणजे आता भाडं मिळतील. त्या 4 मित्रातले 3 मित्र रिक्षाच्या पाठीमागच्या सीटवरती बसले, 1 जण पुढे बसला. लोक यायची रिक्षात बघायची, पुढून जायची. रिक्षा फुललं, धंदा 2 महिने चालला. म्हणला त्यात काही यश नाही, लोकच येतात, लोक कशी येणार बरं? 3 लोक तुम्ही मागे बसता आणि 1 लोक पुढे बसता, यश कसं मिळेल बरं धंद्याला? नाही म्हणलं आपण दुसरं काहीतरी केलं पाहिजे. त्याच्या डोक्यात कल्पना आली, आपल्या गावात 4 व्हीलरचं पंक्चर कुठे निघत नाही, आपण पंक्चरचं दुकान टाकलं पाहिजे. त्या 4 मित्रांनी पंक्चरचं दुकान टाकलं. 4 महिने झाली साहेब, एक की गिरायक येईना. का? कारण या 4घांनी पंक्चरचं दुकान 4थ्या मजल्यावरती टाकलं होतं. म्हणजे आपण धंदा करतो, आपण बिझनेस करतो, तो बिझनेस सुद्धा त्या तोडीला तोड आहे का, तो निर्णय घेतलेला योग्य आहे का याचा सुद्धा आपण कधीतरी विचार केला पाहिजे. निर्णय तुम्हाला लढण्यासाठी तयार केला जातो. संकट प्रत्येकाच्या वाटेला येतात, पण संकटातनं पळ काढू नका. तानाजी मालुसरे जेव्हा कोंढाणा घ्यायला गेले, तानाजी मालुसरे उदयनभाई बरोबर लढायला लागले. उदयभाईने एकच तलवार काढली, तानाजी मालुसरेंच्या हातावरती वार केला. हात तुटला, मराठी सैनिक पळून जायला लागले. तानाजी मालुसरेंनी ढाल हातात घेतली, उदयभानवरती वार करायचा प्रयत्न केला, बळ तोकडं पडलं आणि तानाजी मालुसरे मातीमध्ये शरणागती पत्करले. मराठी सैनिक पळायला लागलं. ज्या दोरीवरनं मराठी सैनिक वरती आलं होतं त्या दोरीकडे पळत गेलं. तानाजी मालुसरेंबरोबर असले त्यांचे सूर्याजी पळत गेले. सूर्याजी मामाने हातातला तलवार घेतली आणि दोरीचे दोन्ही दोर कापून टाकले आणि मराठी सैनिकांना सांगितलं, पाठीमागे जावा, तुमचा बाप तिथं मरून पडलाय आणि तुम्ही पळून चाललात. नाही, एकतर लढून मारा, नाहीतर दरीत उड्या टाकून मारा. मराठी माणसांनी लढणं पसंत केलं. हे दुसरे जे दोर आहेत ना आपल्यातले, परतीचे दोर आपण त्याला म्हणतो, ते परतीचे दोर पहिल्यांदा आयुष्यातनं कापून टाकायला शिका आणि आपल्या पोरांना मोठी स्वप्न बघायला शिकवा. पोरांचे दोष शोधण्यापेक्षा पोरांच्यातले चांगले गुण शोधायला शिका. त्या दिवशी आपल्या भागात इतिहास घडवणारी पिढी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही ते करत नाही. आपण फक्त भाव करतो प्रत्येक गोष्टीचा, माझ्या मुलाला हे जमत नाही, माझ्या मुलाला ते जमत. अरे नाही, प्रत्येकानं काही ना काहीतरी यश करून दाखवलंय. आयुष्यात परिस्थिती ही प्रत्येकाची मॅटर करते, यालाही काही कारण नाही. परिस्थिती कशी असू द्या, अहो अनेक उदाहरण आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला माहिती असतील. काय परिस्थिती होती बाबासाहेबांची? बाबासाहेब दिव्याखाली, रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करायचे. पैसे नव्हते, मित्राचे पुस्तक घ्यायचे, पुस्तक पाठ करायचे. पण असे करायचे, ते पुस्तकातलं कुठलंही पान विचारा, बाबासाहेब आंबेडकरांना पाठ असायचं. त्या बाबासाहेब आंबेडकरांचं आज जग खऱ्या अर्थानं कौतुक करते. काय? फक्त विजडम ठेवलं स्वतःकडे, ध्येय बघितलं, प्रचंड मोठं ध्येय बघितलं आणि त्या ध्येयाकडे कारणीभूत होण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण त्यासाठी आपण एक गोष्ट केली पाहिजे, आपण आपल्या पोरांच्या पाठीवरती थाप टाकली पाहिजे. आपण थाप कधी टाकतो का हो? हे कौतुकाची थाप अनेकांना प्रेरणा देऊ शकते. मासाहेब जिजाऊ ज्यावेळी पुण्यात आल्या ना,
तरी पुण्यात मासाहेब जिजाऊंनी शेतकऱ्यांना गोळा केलं आणि सांगितलं तुम्ही शेती करा. मासाहेब जिजाऊंच्या आज्ञेने शेतकऱ्यांनी शेती करायला चालू केली. शेती बहरली, पिकं मोठी झाली, पण रानटी जनावर यायची, पिकात शिरायची, पीक हैदूस करून टाकायची. काही शेतकरी मासाहेब जिजाऊंकडे आल्या. मासाहेब, ओ मासाहेब, तुम्ही शेती नांगरून दिली, शेतीसाठी अवजारं दिली तुमच्या पतसंस्थेतनं स्वराज्य नावाच्या, पण मासाहेब रानटी जनावर येतात, हैदूस घालतात, मासाहेब काहीतरी करा. आणि त्यावेळी मासाहेब जिजाऊंनी पहिली योजना काढली, जो कोणी रानटी जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला मी माझ्या हातातलं सोन्याचं खडं भेट म्हणून देणार. अखंड गावात दिवणी पिटवली. हे काही 30 वर्षाचं पोरग एके दिवशी सायंकाळी रानटी जनावराला पकडलं, रक्ताने घाया झालं आणि रात्री 1 वाजता ते जनावर खांद्यावरती घेऊन मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यापाशी आलं. बाहेर अधिकारी उभारले होते. सेनापतींनी सांगितलं, सेनापती मला मासाहेब जिजाऊंना भेटायचं आहे. अरे बाबा, रात्रीचे 2 वाजलेत, जिजाऊ झोपले असतील, उद्या सकाळी तुझी भेट घालून देतो. नाही, मला आत्ताच मासाहेब जिजाऊंना भेटायचं आहे. हे सगळा दंगा ऐकून आत मासाहेब जिजाऊ झोपलेला उठल्या, बाहेर आल्या, महादरवाजात आल्या. त्या पोराला बघितलं. मासाहेब, ओ मासाहेब, तुम्ही सांगितलं होतं ना, जो कोणी रानटी जनावराला पकडेल आणि त्याची शिकार करून तुम्हाला दाखवायला आणेल त्याला तुम्ही सोन्याचं कडे देणार. ह्या बघा मासाहेब, आणलंय नव. मासाहेब म्हणाल्या, अरे मी फक्त रानटी जनावर मारून त्याचं शिंग आणायला सांगितलं होता, तू अख्खं जनावर आणायचं काय कारण होतं? आणि बाबा, उद्या सकाळी आला असता तर मी काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं का? तसं ते पोरग सर्व करणं मागे सरलं. मासाहेब, सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती पडावी यासाठी आलो मासाहेब. मासाहेब, सोन्याचं कडं मला नको आहे मासाहेब. मासाहेबांनी त्या पोराला बघितलं, त्या पोराच्या पाठीवरती थाप टाकले आणि मासाहेब निघून गेला. तेच पोरग पुढे तानाजी मालुसरे म्हणून छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमागे उभा राहिलं. एक प्रेरणेची थाप एका सर्वसामान्य माणसाला तानाजी मालुसरे बनवू शकते. मग आपण आपल्या पोरांच्या पाठीवरती तापलेली थाप ही किती आपल्या मुलाला मोठं आणि उच्च दर्जाचं शिक्षण देऊ शकते याचा विचार करणं आज महत्वाचं आहे. एका राज्यात एक राजा होता. तो राजा दिवसभर त्याचं एक काम होतं की आपल्या राज्यातला एकही माणूस दुःखी नसला पाहिजे. तो दिवसभर सगळीकडे फिरायचा, सगळ्यांचं दुःख जाणून घ्यायचा. शेवटी तो एका लोहाराकडे गेला. एका लोहाराच्या पाशी जाऊन बसला. त्याने ते बघितलं, तो लोहार भट्टीवरती खऱ्या अर्थानं ते भांडणं तयार करतो, ते भांड तयार करतो, अनेक अवजार तयार करतोय. त्या लोहाराचं ते कष्ट बघितलं आणि त्या महाराजांनी, त्या राजानं आपल्या प्रधानाला बोलवून घेतलं आणि प्रधानाला सांगितलं, या लोहाराला आपल्या राज्यातली चंदनाची बाग भेट म्हणून द्या. प्रधानाने राजाची चंदनाची बाग त्या लोहाराला भेट म्हणून दिली. राजाला वाटलं आता ह्याच्या आयुष्यातलं दुःख संपलं, चंदनाची बाग मी याला भेट म्हणून दिली. वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, राजाने ठरवलं आपण त्या लोहाराला चंदनाची बाग दिली होती, त्या लोहाराला एकदा भेटलं पाहिजे. तो राजा आपल्या प्रधानाला घेऊन लोहाराकडे आला. चंदनाच्या बागेत जवळ आला. त्याला सगळी चंदनाची बाग राख झालेली दिसली. राजा लोहाराच्या जवळ आला. अरे मी तुला चंदनाची बाग दिली होती की काय केलंस? हा महाराज, तुम्ही बाग दिली होती, फार चांगलं काम केलं महाराज. तुम्ही पूर्वी लाकडं मिळत नव्हती, लाकडं लांब आणायला लागत होती. महाराज, तुम्ही चंदनाची बाग दिली, मी एक चंदनाचं लाकूड तोडलं, भट्टीत घातलं आणि त्याच्यावरती 200-300 रुपयाची अवजारं तयार केली. राजानं डोक्याला हात लावला. आपल्या प्रधानाला बोलवलं आणि सांगितलं, चंदन विकत घेणाऱ्या एका व्यापाऱ्याला बोलव. त्या राजानं चंदन विकत घेणाऱ्या एका व्यापाऱ्याला बोलवून आणलं आणि महाराजांनी विचारलं, बाबा, या चंदनाच्या एका झाडाची किंमत किती होईल? तो व्यापारी म्हणाला, राजे, या चंदनाच्या बागेच्या एका झाडाची किंमत फक्त 1.5 लाख रुपये होईल. लोहारानं डोक्याला हात लावला. 1.5 लाखाची झाडं मी 200-300 रुपयाची अवजारं बनवण्यासाठी अशी मी माझ्या भट्टीत घातली. याचं कारण त्या लोहाराला त्या चंदनाचं मोल कळालं नव्हतं. खऱ्या अर्थानं बुलढाणा बँक ही सुद्धा चंदनाची बाग आहे. ज्याला बँकेचं मोल कळालं त्याला आयुष्याचं चंदन करून घेता आलं. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती.